वाठार निंबाळकर तालुका फलटण येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण कार अपघातात 3 अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय। मीडिया रिपोर्टनुसार फिर्यादी नयन अमरजीत लोंगाणी वय 28 वर्ष, मूळ राहणार तारकपूर अहिल्यानगर, सध्या राहणार कमिन्स हॉस्टेल वाठार निंबाळकर हे सप्टेंबर 2025 पासून कमिन्स कंपनी सुरवडी तालुका फलटण येथे नोकरीनिमित्त आले आहेत। त्यांच्यासोबत कंपनीतील इतर कर्मचारी हॉस्टेलवर राहतात। दिनांक 23 जुलै रोजी सकाळी 6 वाजता ते नेहमीप्रमाणे कंपनीत कामाला गेले। दुपारी 3 वाजता काम संपवून हॉस्टेलवर परतले। सायंकाळी हॉस्टेलमध्ये राहणारे त्यांचे मित्र सौरभ कुमार राहणार झारखंड, MD सितारे राहणार बिहार, मोहम्मद हुसेन राहणार अयोध्या उत्तर प्रदेश, अनिल हेबरम राहणार जमशेदपूर झारखंड आणि सदानंद पूर्ती राहणार जमशेदपूर झारखंड असे सर्वजण बडेखान तालुका फलटण येथील सह्याद्री हॉटेल येथे जेवायला जाण्याचे ठरले। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते मारुती स्विफ्ट डिझायर MH 16 ET 1756 या गाडीतून जेवणासाठी गेले। फिर्यादी नयन लोंगाणी स्वतः परत वाठार निंबाळकर येथील हॉस्टेलकडे निघाले। हॉस्टेलजवळ आल्यानंतर मित्रांनी ताथवडे घाटाजवळ फिरून येऊ असे सांगितल्याने त्यांनी गाडी ताथवडे घाटाकडे घेतली। तेथून परत ढवळपाटी येथे आल्यानंतर मोहम्मद हुसेन याने गाडी चालवण्याची इच्छा व्यक्त केली। त्यावरून फिर्यादीने गाडी त्याला चालवण्यास दिली। पुसेगाव ते फलटण रोडने वाठार निंबाळकरकडे येत असताना वाठार निंबाळकर गावच्या हद्दीत मोहम्मद हुसेन याने गाडी अतिशय भरधाव वेगात चालवल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला। गाडी रोडच्या उजव्या बाजूला असलेल्या नालीवरील कठड्याला जोरात धडकून पलटी होऊन बाजूच्या जागेत पडली। या अपघातात फिर्यादी गाडीबाहेर फेकले गेले। त्यांच्या डोळ्याला आणि पाठीला मार लागला। इतर मित्र गाडीत अडकून पडले। त्यांनी तात्काळ हॉस्टेलचे सिक्युरिटी आणि रेक्टर ज्योती भार्गवी यांना फोन करून अपघाताची माहिती दिली। स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढलं आणि रुग्णवाहिकेतून फलटण येथे उपचारासाठी नेलं। फिर्यादीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की हा अपघात चालक मोहम्मद हुसेन याने भरधाव वेगात आणि रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी कठड्याला धडकून झाला असून यात त्याच्या स्वतःच्या व इतर 2 मित्रांच्या मृत्यूस आणि तिघांच्या दुखापतीस तोच कारणीभूत आहे। पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत।